मग मी किती रुबाब राहते गावाला. पाटलीन म्हणते मला पण. मग माझं डोक्यावरचा पदर खाली पडत नाही. आणि आणला मला म्हणती काय अगं रात्री मला म्हणत होती मॅक्सी घाला म्हणून ती मॅक्सी एवढा मोठा झळपा काय म्हणते ते झागा तो मोठा तो घाल म्हणत होती. नाही इथं सगळ्या बायका घालतात म्हणती सगळ्या बायका घालतात सासूबाई तुम्ही पण घाला. इथे अशी साडी नका नेसू नववारी साडी नका नेसू अशी म्हणती. आता माझं वय राहिलं का. आम्ही अख्खा काळाचं ढवळं झालो आणि कधी आम्ही ते काय म्हणतात ते बघितले नाही. आणि म्हणती ते घाला तुम्ही. आणलं बाई तिनं जाऊन पुढं गेलती का नो मरकटला फुरकटला म्हटली. जाऊन आणलं का बाजारात गेलती काय माहिती. म्हणती मी जाऊन घेऊन येते तुम्हाला. आणलं मला काय माहिती काय असतं. मी म्हटलं आण बाई. आणलं तर आणलं तो झागा एवढा मोठा झागा तो. मग ती हे घालत जावा तुम्ही घरातल्या घरात मस्त वाटतं. काय मस्त वाटतं. आम्हाला कधी साडी सुटली अगं बाया नाही ग. मस्त डोक्यावर पदर एवढं मोठं कुंकू किती भारी वाटतं. हातात हिरव्यागार बांगड्या यांच्या हातात बांगड्या नाही यांच्या कपाळाला टिकल्या दिसती नाही. नक्कीच्या नाका एवढ्या लावतात त्या. बरं तुझं बरं चालू आहे ना. हा नाही ग आता तू राहती चांगली. तुझा नवरा हाय मोठा माणूस आहे जरा तू राहिलेलं चालतं ग. हा आता ते तुझे घरचे जरा चांगले आहे ना. मग ते कधी तिकडे जात नाही शेताकडे त्याच्यात आमच्या बाबाला शेतात जावं लागेल ना. मग तिला नको सवय लावायला सुनबाईला. हा तिला कसं राहावा कोण सांगणार. मोरो माया पर डोक्याचं भजन झालं. एकच दिवस झाले आले इकडं पण सुनबाई नसती इकडल्या बोटावरच तुका इकडं करती नसतीच. काय खरं दिसत नाही मला माया पिंट्याचं. पिंट्या घासतोय भांडे आमचा बरोबर. मी नाही राहत जास्त आता म्हाताऱ्याला तिकडं कोण घालीन तुकडा तुझ्याकडं. अगं नको ग बाया मला लाज वाटती जाव्या समोर यायला. मी इकडनंच जाते गावाला. जरा बघावं म्हटलं माझ्या सुनाचा पिंट्याचा संसार. पण इथं बघते पिंट्याचा तर निसा पिंटीच झाली. बाहेरची कामं करतो सगळा पिंट्या आमचा. आणि तिथं घरी तर तांबे उचलत नव्हता कधी. मला कधी पाणी भरून दिलं नाही त्यांनी. आणि इथं चांगलं भांडे कपडे धुतो मरो. पण तू ना लय भारी बाई माझा जावई एकच नंबर. नको नको मी नाही येत आता ना. मी डायरेक्ट जाते घरी. म्हातारा वाट बघन. म्हाताऱ्याला म्हटलं होतं मी राहीन 15 दिवस. पण इथं बाय नखरं बघूनच मला नको वाटते आता इथं. त्या भाऊजाईचं नखरं तर अगं नको नको वाटते आता. जाते मी घरला. म्हाताऱ्याचं भाकर तुकडा बघायला लागत. चालते चालते मग. हा बघ आता कसं जरा मन मोकळं झालं भारी वाटते. नाहीतर लयच कस तरी होत होत मला तर. पुढं जाणं नाही येणं नाही. सारखं दार बंद सारखं दार बंद. चालते कर मग जरा वेळाने तू आवरला का फोन. हा बरं वाटतं जरा मन मोकळं वाटतं. हा तो आल्यावर घाशील भांडे. मी आराम करते आता इथंच पडते. मी काही नाही मी जेवले की इथं जो बेड आहे तो काय म्हणतात ते सोफा का थापा त्याच्यावर बसले राहते पडत इथं खाऊन. काही काम नाही धंदा नाही करीत. चालते पण ना मला वाटत नसतं असं फुगल्यावानेच होते बघित आल्यापासून. मला तरी वाटतं ना इकडले ते भाकरी बिकरी चांगल्या नसत्या काय ना. गावाला कसं प्युअर असतं मस्त वाटतं खाल्ल्यावर. इकडं काय चांगलंच नाही खाणं. जाऊ दे बाई चल मग ठेव फोन आवर तुझं. हा मी नाही करते आता मी आराम करते. नाश्ता बिष्टा केलाय आता मस्त आराम करते. मी न्यारी बिरी केली आता मस्त एक डुकला हाणते. हा चालते चालते ठेव मग.